राम राम मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज कोणताही रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे आणि गेले 2-3 दिवस खूप जास्त थंडी असल्यामुळे ताप सर्दी खोकला होता, त्याच्यामुळे कोणतीच रेसिपी पण शूट केली नाही आणि असं काही इंटरेस्टिंग केलंच नव्हतं. सो आज थोडंसं बरं वाटतं म्हणून तुमच्यासोबत हा एक इंटरेस्टिंग ब्लॉग मी शेअर करते. तर हे जे घर आहे हे आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा त्याची कंडिशन कशी होती ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे किचन खराब नव्हतं, पण खूप दिवस कोण तिथे राहत नव्हतं, त्याच्यामुळे ते एकदमच पडीक झाल्यासारखं होतं. किंवा इतकं छोटं किचन असलेलं घर आम्ही का घेतलं आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण मी ह्याच ब्लॉगमध्ये देईल. आणि तुम्ही बघू शकता आताची सिच्युएशन. तरी मला जेवढं जमलं आहे तेवढं मी म्हणजे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते. किंवा माझं छोटंसं किचन कसं मांडलं किंवा काय काय ठेवलं हे सगळं ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की ओटा अगदी म्हणजे खराब झाला होता. म्हणजे असं खराब कोणी केलेला होता अशी सिच्युएशन नव्हती, पण थोडासा असा एकदम पडीक झाल्यासारखा होता आणि थोडासा तुटलेला पण होता. तरी पण आम्ही हेच घर का चूज केलं तर त्याच्या मागचं कारण म्हणून मी तुम्हाला पुढे सांगेल. आणि किचनमध्ये इतकं छोटं आहे की तिथे फक्त एका वेळी एकच माणूस उभा राहू शकतो, पण तरी पण मला खूप आवडतं किचन माझं. कारण तुम्ही पुढे पुढे बघालच की मी खूप छान सजवलं त्या किचनला आणि जितकं जमेल तेवढं छान क्लीन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जेव्हा बघायला आलो ना तेव्हा अजिबातच इच्छा नव्हती की आपण हे घर चूज करायचं म्हणून. पण जेव्हा म्हणतो ना आपण, जेव्हा त्या घरामध्ये आपण जेव्हा राहतो आणि त्या घराला एक छान घर पण येतं तर ते खरंच होतं. म्हणजे हे आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलं. नळ वगैरे सुद्धा खूप असे जाम झाले होते एकदम. म्हणजे खूप दिवस कोण राहायला नव्हतं त्याच्यामुळे असेल मे बी. पण मला म्हणजे पूर्ण हे क्लीन करण्यासाठी खूप दिवस गेले, कारण एका दिवसात तर ते होऊ शकत नव्हतं. ओव्हरऑल पाणी वगैरे तिथे एकदम व्यवस्थित होतं आणि घरसुद्धा खूप छान आणि मोठं होतं. पण किचनमध्ये फक्त एकच माणूस काम करू शकतो इतकंच होतं. फायनली मी आता कसं क्लीन केलं काय केलं हे नाही दाखवत बसली, पण जेवढं जमलं तेवढं मी हे क्लीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण जेव्हा राहायला येतो आपण तेव्हा बाकीच्या पण खूप गोष्टी असतात, पण सगळ्यात आधी किचन असतं. तर मला जेवढं जमलं तेवढं घासून वगैरे मी किचन क्लीन केलं आणि त्यानंतर ही सगळी जी भांडी आहेत ती छानपैकी लावण्याचा प्रयत्न केला. तर म्हणजे किचन जेव्हा आम्ही पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा मला बिलकुलच इच्छा नव्हती की नाही यार कसं काय करायचं, थोडं तुटलेलं पण आहे आणि खूप छोटं पण वाटत होतं मला. पण नंतर ओव्हरऑल घर बघितलं ना तर म्हटलं की कुठेतरी आपल्याला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे आम्ही हे चूज केलं. कारण ओव्हरऑल घर खूप छान होतं, इथली माणसं खूप छान म्हणजे आहेत आणि पूर्ण घर खूप मस्त आहे. फक्त किचन छोटं होतं आणि त्या किचनमध्ये एका टायमाला एकच माणूस काम करू शकत होता. एवढाच फक्त इश्यू होता आणि थोडासा खराब होता. पण मी फायनली जेवढा जमेल तेवढा छानपैकी तो क्लीन केला. त्यानंतर जेवढी काय माझ्याकडे भांडी होती, जेवढं काय म्हणजे आमचं गॅस, त्यानंतर मिक्सर आला, सँडविच मेकर आला, अशा काही ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या बाहेर काढल्या. आणि किचनमधली जी काही आमच्याकडे जे काही सामान होतं ते सगळं मी बाहेर काढलं. आणि जेव्हा आपण नवीन घरामध्ये राहायला येतो किंवा नवीन ठिकाणी राहायला येतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला सगळंच घर आवरायचं असतं, सगळं क्लीन करून घ्यायचं असतं आणि मग सगळ्या गोष्टी लावायच्या असतात. पण सगळ्यात आधी मला किचन होतं, कारण जेवायला तर पाहिजे, 2 टाईम खाणं तर आपल्याला लागणार आहे. कारण आपण एका टायमाला वगैरे हॉटेलमध्ये खाऊ शकतो, फार तर दुसऱ्या टायमाला, पण तिसऱ्या टायमाला आपल्याला आपलं घरचंच जेवण खावं अशी इच्छाच होते. म्हणजे कोणीही कितीही व्यक्ती श्रीमंत असू दे किंवा त्याच्याकडे किती पैसे असू दे किंवा किती बिझी शेड्यूल असू दे, पण 1 ते 2 टायमानंतर बाहेरचं नाही खाऊ शकत. सो माझं पहिलं टार्गेट हेच होतं की ज्या घरात आम्ही राहायला आलो की तिथलं किचन व्यवस्थित करून घ्यायचं. आम्हाला लोकांचा खूप चांगला अनुभव आला. म्हणजे आम्ही जिथे राहिलो तिथे आम्हाला खूप चांगली लोकं मिळालीत आणि ही देवाचीच कृपा समजू शकतो. कारण आपण जेव्हा वेगळ्या ठिकाणी राहतो ना तेव्हा तुम्हाला कशी लोकं भेटतात हे खूप मॅटर करतं. राहिला प्रश्न की इतकं छोटं किचन आणि थोडंसं तुटलेलं होतं तिथे, तरी पण हे घर का चूज केलं तर आमच्या काही 2-4 कंडिशन्स होत्या. त्या कंडिशन्समध्ये हे घर
परफेक्ट बसत होतं, फक्त तेवढाच इश्यू होता. तर पहिलं असं होतं की आमच्या आजूबाजूला कशी लोकं आहेत हे खूप मॅटर करत होतं आम्हाला. आणि त्यानंतर असं होतं की एरिया कसा आहे आणि आम्ही बिल्डिंगमध्ये वगैरे पण घेऊ शकत होतो, म्हणजे तिथे राहू शकत होतो. पण आजूबाजूच्या लोकांना तिथे काही घेणं देणं नसतं किंवा कधी इमर्जन्सी असली तर काय करायचं. सो कारण सगळे बिझी असतात, कोणाचा त्याच्यामध्ये दोष नाही आहे, पण हा इश्यू होता आणि थोडंसं म्हणजे बजेट पण जास्त हे होत होतं, त्याच्यामुळे आम्ही हे घर चूज केलं. आणि इथे मी काय थोडंसंच म्हणजे लिटरली एकाच बॅगमध्ये मी सगळं किचनचं सामान जे आहे ते घेऊन आली होती आणि तिथून मी सुरुवात केली आहे. म्हणजे असं नाही आहे की माझ्याकडे काही नाही आहे, माझ्या लग्नामध्ये खूप सारं म्हणजे किचनचं जे काय आहे ते सगळं मिळालेलं आहे. पण जेव्हा तुम्ही बाहेर राहता तेव्हा सगळं ते कॅरी करणं तेवढं पॉसिबल होत नाही, किंवा तिकडून आपल्या घरून तिथपर्यंत आणण्यासाठी जेवढा खर्च होतो ना तेवढ्या खर्चामध्ये नवीन आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही जेवढं एका बॅगेमध्ये बसेल तेवढंच आम्ही कॅरी केलं होतं. सो असं ओव्हरऑल होतं. पण ह्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट असतात, त्याच्यामधून पण आपण खूप काही शिकतो. कारण तुमची तयारी पाहिजे प्रत्येक सिच्युएशनमध्ये राहण्याची. कारण देव सगळं बघत असतो की तुम्ही कसं राहताय, कसं ट्रीट करताय लोकांना, किंवा तुम्ही ती सिच्युएशन कशी हँडल करताय, या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल सगळंच देव बघत असतो. त्याच्यामुळे आपण असं तर बोलू शकत नाही की यार मी एवढूशा किचनमध्ये किंवा एवढूशा भांड्यांमध्ये कसं मॅनेज करू. म्हणजे लिटरली माझ्याकडे 2च ताटं होती आणि 2च भाजी करण्यासाठी भांडी होती, एवढ्यातच म्हणजे खूप लिमिटेड गोष्टी होत्या. त्याच्यातूनच मी सुरुवात केली. पण मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप खुश होते, कारण आपल्याला एका पॉईंटला कळतं की आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे. सो तो इश्यूज नव्हता आणि सगळं आहे, फक्त ते इथे आणणं शक्य नव्हतं. सो जेवढं काय जमेल तेवढं मी आणलेलं आहे. आणि मला रेसिपी वगैरे पण करायला आवडतात, किंवा मला इंटरेस्ट आहे किचनमध्ये, त्याच्यामुळे थोड्याफार गोष्टी लागतात, पण त्या हळूहळू घेतल्या जातील. नवीन ठिकाणी जेव्हा आपण राहायला येतो तेव्हा फक्त किचनच आवरायचं नसतं, आपल्याला ओव्हरऑल सगळ्या गोष्टी क्लीन करून मग आपला सेटअप करावा लागतो. तर माझं थोडंफार छोटंसं किचन सेटअप करून झालं होतं. त्यानंतर थोडासा जो पसार होता तो मी आवरला होता, कारण माझी ही पद्धत आहे एकदाच सगळं काढून एकदाच सगळं नाही होत कधी, त्याच्यामध्ये आपण खूप दमतो आणि मग ते नाहीच करावं असं वाटत. सो मी अशा टप्प्याटप्प्यांमध्ये हे सगळं 1 ते 2 दिवसामध्ये आवरलं होतं. आणि हा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता आणि मी डिलीट करणार होती, पण म्हणले यार तुमच्यासोबत शेअर करावा. काही ह्या छान गोष्टी असतात, म्हणजे छान वाटतं आता बघून. आता खूप महिने झाले, पण तेव्हा असं सगळं छान गडबड चालू होती. आणि इथे मी सगळं जे काय पिशव्या वगैरे आहेत ते सगळ्या नीट आवरून ठेवते, म्हणजे मला आता पुढचं सगळं आवरता येईल. थोडंसं किचन आवरून झालं होतं. आणि हे घर घेण्याचं कारण हेच होतं की आजूबाजूची लोकं खूप चांगली होती. संध्याकाळी वगैरे इथे लोकं फिरतात किंवा लहान मुलं खेळत असतात, आणि बाजूच्या आमचे इतके चांगले आहेत की आम्ही सांगितलं नाही ना तरी त्यांना कळतं की आम्ही आजारी वगैरे आहोत, आणि ते खूप केअर करतात आमची. आणि कधी यांना जर ऑफिसवरून यायला लेट झालं ना तर ते विचारपूस करतात. म्हणजे लिटरली आपण आईवडिलांसोबत राहतो असं फील होतं. त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी. आणि इतक्या महिन्यानंतरसुद्धा मी म्हणते की हे घर खूप छान आहे. त्याच्या मागे हे रिझन आहे की एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. आपण कोणाच्याही घरी गेलो ना की आपल्याला फील होतं ती वाईब किंवा एक एनर्जी फील होते. तर तशी इथे एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि भीती अजिबात वाटत नाही. म्हणजे मला सवय आहे की रात्री वगैरे असं थोडीशी भीती वाटते वॉशरूमला वगैरे जाताना, पण इथे अजिबात वाटत नाही. इतकं छान हे घर आहे. या घराची एक एनर्जी खूप म्हणजे खूप छान वाटते. त्याच्यामुळे मला हे घर म्हणजे नंतर खूप आवडायला लागलं. सगळ्यात आधी मी नाही बोलली होती की नाही घ्यायचं, कारण माझा किचनचाच इश्यू होता. पण जेव्हा आपण स्वतः ते किचन म्हणजे एक घराला घर पण येतं म्हणतं ना, तसं त्या किचनला पण छान असं एक एनर्जी आली होती जेव्हा आपण सगळं सेटअप केलं होतं. आता तर खूप अजून छान आहे. तेव्हा स्टार्टिंगला जेवढं काय होतं तेवढंच मी तिथे सेटअप करून थोडंफार मी इकडे एक कॉर्नर आहे तिथलं पण सगळं क्लीन करून घेतलं. आणि
छानपैकी ज्या काही गोष्टी लागतात गरजेच्या आहेत त्या मी तिथे सेटअप करून ठेवल्या. आणि त्यानंतर जे भांडी घासायचं बेसिन आहे ते छान क्लीन करून घेतलं, कारण त्याच्यावरती ना खूप अशी धूळ होती आणि सिमेंट वगैरे असं खूप होतं. त्याच्यामुळे ते म्हणजे स्टार्टिंगला इतकं लगेच क्लीन नाही झालं, पण जेवढं जमलं तेवढं मी क्लीन केलं. आणि ओव्हरऑल असं छान छोटंसं किचन मी स्टार्टिंगला सजवून ठेवलं होतं. आणि सामान भरलं नव्हतं, त्याच्यामुळे मी इमर्जन्सीसाठी मॅगी आणून ठेवली होती, कारण सामान भरण्यासाठी खूप म्हणजे लांब जावं लागतं आणि म्हणजे लगेच आल्या आल्या ते पॉसिबल नव्हतं. तर अशा प्रकारे छानपैकी मी हे किचन सेट करून ठेवलं. स्टार्टिंगला मला जे किचन आवडलं नव्हतं ते मला आता खूप आवडतं, कारण हे मी माझ्या पद्धतीने छान ठेवलं आहे आणि क्लीन ठेवते, त्याच्यामुळे अजून सुंदर वाटतं ते. कारण कशीही गोष्ट असू दे किंवा कसंही घर मिळू दे, पण तुम्ही कसं ठेवता ते किंवा तुम्ही त्याला घरपण कसं आणता हे खूप मॅटर करतं. आणि मलाच हे किचन स्टार्टिंगला आवडलं नव्हतं, पण आत्ता मला स्वतःला खूप आवडतं. जेव्हा रोज रात्री मी सगळं आवरून क्लीन करते तेव्हा मला स्वतःला खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे किचनचं थोडंसं झालं होतं. नंतर बाकीच्या गोष्टी काढल्या, थोडंफार म्हणजे सामान होतंच, म्हणजे थोड्याशा पिशव्या वगैरेमध्ये थोडीशी डाळी वगैरे होत्या तर त्या काढून ठेवल्या. आणि बाकीच्या बेडरूम पण आवरायचा होता, त्या अशा खूप साऱ्या गोष्टी आवरायच्या होत्या, पण मी थोडं थोडं काढत होती, कारण एकटीला एका टायमाला हे पॉसिबलच नव्हतं. आणि हे करणं तर गरजेचं आहेच, कारण घरात जर तुमच्या साफसफाई असेल तरच सगळं घरामध्ये व्यवस्थित राहतं, घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला फील होते. आणि आपण असं म्हणतो की बघायला कोण नाही आहे किंवा कोण बघणार आहे, पण देव तर सगळंच बघत असतो. आणि आपल्याला पण असं वाटतंच ना की आपलं घर छान असावं, क्लीन असावं, स्वच्छ असावं, कारण आपण आपल्या घरामध्ये 2 टाईम देवासमोर दिवा तर लावतो, सकाळी देवपूजा करतो, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सगळं घर क्लीन ठेवणं गरजेचं आहे. सो त्यासाठीच मी हळूहळू हे सगळं पहिल्यांदा आल्या आल्या छानपैकी क्लीन करून ठेवलं. आणि हा मधला असा स्पेस आहे जिथे म्हणजे फक्त फ्रीज आहे आणि टेबल आहे, त्यानंतर बेसिन आहे, बाकी असं काही नाही आहे, पण छान आहे. तो छोटासा स्पेस आहे पण मस्त आहे. आणि ओव्हरऑल हे घर आम्हाला खूप छान भेटलं होतं आणि खूप मोठं घर आहे. म्हणजे रोज मला कचरा काढायला पण इतका वेळ लागतो, म्हणजे असं नाही की खूप वेळ लागतो, पण पटकन पण असं होत नाही की सगळ्या रूममधला कचरा काढेपर्यंत वेळ लागतो. सो इथे असं छानपैकी मी मधला जो स्पेस आहे तो पण छान आवरून घेतला. त्यानंतर जेवढे काही कपडे होते ते सगळे मी बेडरूममध्ये टाकले. तर अशा प्रकारे इथे मी थोडंसं आवरून ठेवलं माझ्या पद्धतीने. ज्या काही गोष्टी म्हणजे आमच्याकडे लिटरली 2च ताटं होती आणि हे होतं, पण नंतर थोड्या थोड्या गोष्टी, आता तर सगळं आहे, म्हणजे आता जर कधी मला आवरायचं झालं तर खूप वेळ लागेल. तर अशा पद्धतीने असं छोटंसं किचन मी आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.